संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, या वर्षावासाच्या पवित्र अशा 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास आपण केलेला आहे। एक बोधिसत्व ज्या 37 बोधिपाक्षीय धम्माचं चिंतन करून, भावना करून, मनन करून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करीत असतो, त्या सर्व 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण केलेला आहे। एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून, चिंतन करून जेव्हा बुद्धत्व अवस्था प्राप्त करीत असतो, बुद्ध होण्या अगोदर तो दुःखमुक्त होत असतो। म्हणजे आपल्या या मनातील, चित्तातील 10 प्रकारचे संयोजन तो तोडतो, नष्ट करतो आणि दुःखमुक्त होतो। म्हणजे ती जी अवस्था आहे त्याबद्दल आपण मागच्या प्रवचन मालिकेमध्ये ऐकलेलं आहे की कशा पद्धतीने ध्यान, मनन, चिंतन करून एक बोधिसत्व आपल्या मनातील हे 10चे 10 जे संयोजने आहेत त्या संयोजनांना असं तोडत तोडत, नष्ट करत 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 श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो, अर्हंत होतो, म्हणजे दुःखमुक्त होतो। आणि अशा पद्धतीने दुःखमुक्त झाल्यानंतर मग पुन्हा ध्यान, मनन, चिंतन करून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करीत असतो। म्हणजे एक बोधिसत्व बुद्ध बनत असतो बघा। तर अशा प्रकारे बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीचा प्रवेशद्वार अर्थातच 37 बोधिपाक्षीय धम्म आहे। ज्या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण केलेला आहे। सोबत सोबत आपण दुःखमुक्तीचा जो बोधिसत्वाची जी दुःखमुक्तीची अवस्था आहे ते सुद्धा आपण बघितली। श्रोतापन्न म्हणजे काय, सकृदागामी म्हणजे काय, अनागामी म्हणजे काय, अरहंत म्हणजे काय, आणि ते जी काही 10 संयोजने आहेत, सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग, पटीक, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या, हे 10 विकार तो कशा प्रकारे नष्ट करतो आणि दुःखमुक्त होतो याबद्दल अगदी सविस्तर पद्धतीने आपण बोधिसत्वाची दुःखमुक्तीची अवस्था सुद्धा बघितलेली आहे। आणि त्यानंतर तो बोधिसत्व बुद्ध होत असतो। तर एक बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून
आपल्या जीवनामध्ये 10 पारमिता सुद्धा पूर्ण करतो, की ज्या 10 पारमिता त्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी सहाय्यकारी ठरत असतात. जसे मी मागे पण तुम्हाला बोललो की जे 37 बोधिपाक्ष धम्म आहेत ना, हे सप्लिमेंट्स म्हणून काम करतात. सप्लिमेंट्स म्हणजे काय? पुरवणी, त्याला बल देण्याचं काम करतात. कारण ह्या ज्या 10 पारमिता आहेत, या 10 पारमिता पूर्ण करण्यासाठी त्या बोधिसत्वामध्ये तसं शारीरिक आणि मानसिक बल असणं आवश्यक आहे. जर त्याच्याकडे विशिष्ट शारीरिक आणि मानसिक बल नसेल तर तो बोधिसत्व त्या 10 पारमितांना पूर्ण करूच शकत नाही. आणि जर 10 पारमिता पूर्ण करू शकत नाही तर तो बुद्ध पण बनू शकत नाही. म्हणजे बुद्ध बनण्यासाठी त्या बोधिसत्वाला 10 पारमिता सुद्धा पूर्ण करावे लागतात. तर त्या 10 पारमिता कोणत्या कोणत्या आहेत आणि तो बोधिसत्व त्या 10 पारमिता पूर्ण कसं करतो याविषयीची सुद्धा एक प्रवचन मालिका आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु या 10 पारमिता पूर्ण करण्या अगोदर किंवा या 10 पारमितांची पूर्तता करण्या अगोदर त्या बोधिसत्वामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होत असतो. म्हणजे 10 पारमिता तो पूर्ण करतोच, परंतु त्या पारमिता पूर्ण करीत असताना किंवा बुद्ध होण्या अगोदर त्या बोधिसत्वामध्ये काही बदल होत असतो. बघा, बदल म्हणजे शारीरिक बदल नाही, बरं, शारीरिक बदल नाही, मानसिक बदल. मनामध्ये एक विशिष्ट प्रकारचे बदल होतात, एक परिवर्तन होते. त्या मानसिक बदलाला, त्या मानसिक परिवर्तनाला बुद्ध तत्वज्ञानामध्ये स्थित्यांतर असं म्हणतात. काय म्हणतात? स्थित्यांतर. आणि हे सुद्धा 10 प्रकारचे स्थित्यांतर आहेत. स्थित्यांतर याचा अर्थ होतो की मानसिकता बदलते. ती जी आपली मानसिकता जी आहे ती बदलणे. म्हणजे जसं उदाहरणार्थ अगोदर अकुशल मानसिकता होती, स्थित्यांतर झालं, आता कुशल झाली. अगोदर आपल्याला राग, द्वेष, क्रोध, दुर्भावना येत होती, स्थित्यांतर झालं, आता राग येत नाही, द्वेष येत नाही, क्रोध येत नाही. बरोबर आहे, हे बदल होतो. बघा, असा जो काही मूलाग्र बदल आहे त्या बोधिसत्वामध्ये होत असतो. तर असे 10 प्रकारचे स्थित्यांतर ते सुद्धा बघणं आवश्यक आहे. शॉर्टमध्ये आपण ते बघणार आहोत, कारण 10 पारमिता हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये या 10 स्थित्यांतराचं खूप सुंदर म्हणजे वर्णन केलेलं आहे. तर या 10 पारमिता बघण्यापूर्वी आपण हे स्थित्यांतर काय आहेत, म्हणजे कोणती कोणती स्थित्यांतरे त्या बोधिसत्वाच्या जीवनामध्ये घडतात, त्या बोधिसत्वाचं मन कशा पद्धतीने स्थित्यांतरित होते, ते या 10 स्थित्यांतरांचा अभ्यास आपण आजच्या या धम्मदेसनेमध्ये करणार आहोत. तर शॉर्टमध्ये आपण ते बघणार आहोत, कारण एवढं काही ते फार कठीण नाही आहे. ते स्थित्यांतर कोणतं, त्याचा अर्थ काय आणि त्याचं बोधिसत्वाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल घडतो, हे सर्व आपण बघणार आहोत. तर बघा, हे ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर पद्धतीने बोधिसत्वाची 10 स्थित्यांतरे एक स्पेशल याचे चॅप्टरच आहे. तर ते चॅप्टर आपण वाचणार आहोत आणि एक एक स्थित्यांतर बघत बघत ते संपूर्ण 10 जी स्थित्यांतरे आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आहे. बाबासाहेब लिहितात, ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता, ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे हे आपण सगळं जाणले आतापर्यंत. बोधिसत्व म्हणजे काय? बोधी म्हणजे ज्ञान, सत्व म्हणजे प्राणी, आणि ज्ञान कोणतं? दुःखमुक्तीचं ज्ञान, बुद्धत्वाचं ज्ञान. म्हणजे जो कोणता सत्व दुःखमुक्तीच्या ध्यानावर आरूढ झालेला आहे तसा सत्व, ज्याला बोधिसत्व असं आपण म्हणतो. तर इथे बाबासाहेबांनी लिहिलं बघा,
बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व होय. बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा जो प्रयत्न करतो, 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करतो, चिंतन करतो, 10 पारमिता पूर्ण करतो, अशा सत्वाला म्हणजे अशा मनुष्य सत्वाला जो बोधी प्राप्त करण्याच्या मार्गावरती आरूढ आहे, अशा बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व होय. बोधिसत्व हा क्रमाक्रमाने जीवनाची 10 स्थित्यांतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला या 10 स्थित्यांतरातून जावं लागतं. तोच उल्लेख मी केलेला आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला इथे म्हणजे लिहिलेला आहे की त्या बोधिसत्वाला 10 स्थित्यांतरामधून जावं लागतं. म्हणजे काय? तर जेव्हा तो बोधिसत्व 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करतो, त्याच्यामध्ये ते बल निर्माण होत राहते, मानसिक बल. आणि हे मानसिक बल त्याचं मनामध्ये बदल घडवून आणते. मनामध्ये असं स्थित्यांतर घडतात बघा. ते हे कोणते कोणते स्थित्यांतर आहेत, कोणते कोणते बदल होतात ते आपण बघूया. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता प्राप्त करून घेतो. मुदिता पहिले स्थित्यांतर आहे. आणि मुदिता याचा अर्थ होतो आनंद. आता आनंद कशाचा? सामान्य माणसाला आनंद कशाने मिळतो? धन, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर मिळाला की सामान्य माणसं आनंदित होतात. पण बोधिसत्व तर याच्या पुढे गेलेले असतात ना. तर बोधिसत्वाला आनंद कशातून मिळेल? मुदिता कशातून मिळेल? जेव्हा तो बोधिसत्व बघा पुढे लिहिलेला आहे, सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता, अकुशल काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्रमाप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. किती सुंदर उदाहरण दिलं बघा. तर आनंद कोणता बोधिसत्वाला? सामान्य माणसासारखा नाही बरं. धन, गाडी, बंगला, बँक बॅलन्स याचा आनंद नाही आहे. आनंद कोणता? की आपल्या मनातील जे अकुशल आहे, अशुद्धता आहे, ते काढून टाकल्यानंतर, जसं बघा सत्य बोधांगामध्ये आपण प्रीती बोधांग बघितलं ना. प्रीती म्हणजे काय? आनंद. विकार नष्ट केला त्या बोधिसत्वाला आनंद मिळतो. हाच तो आनंद आहे बघा. ज्याप्रमाणे एक सोनार सोन्याचं किंवा चांदीच्या वरील जे अशुद्धता आहे, ती अशुद्धता काढतो, त्या सोन्याला किंवा त्या चांदीला शुद्ध करतो. अगदी त्याप्रमाणे तो बोधिसत्व आपल्या मनातील जेवढी काही अशुद्धता आहे त्याला दूर करतो, शुद्ध करतो. आणि ज्याप्रमाणे पूर्व सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे ढगातून बाहेर पडलेल्या चंद्रमाप्रमाणे, जसं बघा एक चंद्र ढगाच्या बाहेर पडतो तर सर्व जगाला प्रकाश देतो. बघा किती सौम्य प्रकाश देतो. पौर्णिमेचा चंद्र आपल्याला सौम्य वाटतो की नाही? आपल्याला आनंददायी वाटतो. अगदी त्याप्रमाणे तो बोधिसत्व सुद्धा प्रकाशमान होतो त्या चंद्राप्रमाणे. ही पहिल्या स्थित्यांतर आहे. कोणतं? मुदिता प्राप्त करून घेणं म्हणजे आनंद प्राप्त करून घेणं. नंतर जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता प्राप्त होते. विमलता याचा अर्थ होतो शुद्धता. त्याला विमलता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून समूळ काढून टाकलेले असतात. कामतृष्णा आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं. म्हणजे इथे जी शुद्धता आहे, ही शुद्धता कोणती आहे? मनात असलेली जी कामवासना आहे, या शरीराबद्दलची कामवासना, कामतृष्णा समूळ नष्ट करून टाकतो तो बोधिसत्व. त्याला शुद्धता म्हणतात. मनाला शुद्ध करतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, कामवासनाचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही. काय करतो बोधिसत्व? दुसऱ्याच्या अकुशल कर्माची कधी प्रशंसा करत नाही. जर कोणी हिंसा करत असेल, चोरी करत असेल, व्यभिचार करत असेल, असत्य भाषण करत असेल, मद्यपान करत असेल, तो कधी त्यांना सहकार्य करत नाही, सहयोग देत नाही. त्यापासून तो विरत राहतो बघा. कधी त्यांनी खुशामत करत नाही.
किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना ना उमेद सुद्धा करत नाही. जर एखाद्याचा चांगला सद्गुण आहे, कुशल आहे, तर त्याची तो प्रशंसा करतो, त्याला नाराज करत नाही, त्याला बेचैन करत नाही. म्हणजे जिथे अकुशल आहे त्याला विरोध करतो, आणि जिथे कुशल आहे, जिथे सद्गुण आहे, त्याची प्रशंसा करतो, त्याला प्रमोट करतो. बघा, हा दुसरं स्थित्यांतर जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये बोधिसत्वाला प्राप्त होत असते. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था प्राप्त होत असते. प्रभाकर कशाला म्हणतात? सूर्याला म्हणतो ना आपण प्रभाकर. सूर्याचा एक शब्द आहे, समानार्थी शब्द प्रभाकर. आणि प्रभाकर म्हणजे काय? तेजस्वी. जसा सूर्य कसा तेजस्वी असतो, म्हणून तर त्याला प्रभाकर म्हणतो आपण. तर जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये एक बोधिसत्व प्रभाकारी अवस्था म्हणजे तेजस्विता प्राप्त करून घेतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. बोधिसत्वाची जी बुद्धिमत्ता आहे, म्हणजे हे जे स्थित्यांतर आहे बघा, तेजस्विता, प्रभाकारी, इथे सांगितलेलं आहे की बोधिसत्वाची जी बुद्धिमत्ता आहे ती एकदम निर्मळ झालेली असते, निष्कलंकित झालेली असते, एखाद्या आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म आणि अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान होते. बुद्धिमत्ता तेजस्वी झाली म्हणजे काय? खूप अभ्यास केला त्याच्यामुळे नाही, तर ध्यान मनन चिंतन करून त्या बोधिसत्वामध्ये ती बुद्धी जागृत होते. कोणती बुद्धी? त्याला सत्याचं आकलन होते. तो सत्य पाहतो. कोणते सत्य? आपण 37 बोधिपाक्ष धर्मामध्ये बघितले ना, कोणते कोणते सत्य आहेत? अनित्य सत्य पाहतो, अनात्म सत्य पाहतो आणि दुःख सत्य पाहतो. या सत्याची बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये जागृत होते, प्रभाविता त्याच्यामध्ये जागृत होतो, तेजस्वी बनतो. आणि अशा प्रकारे आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते, आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास पूर्ण तयार असतो. बघा, बोधिसत्वातली त्याग पारमिता आहे. म्हणजे एकदा त्या बोधिसत्वाला या जीवनातील अनित्यतेचा बोध झाला, अनात्मतेचा बोध झाला, दुःख सत्याचा बोध झाला, तर तो बोधिसत्व तिथे थांबत नाही. कारण ते स्थित्यांतर आहे ना, बदल होत राहतो. बघा, तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. याच्याही पुढचं जे उच्च प्रतीचं ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी कशाचाही त्याग करण्यास तो पूर्ण तयार असतो. कशाचाही त्याग करतो. बघा बरं, बोधिसत्व सिद्धार्थाने राजमहालाचा त्याग केला ना. अरे, बोधिसत्वातली ही स्थित्यांतरे आहेत. घर, गाडी, म्हणजे रथ, एवढी मोठी अमाप संपत्ती, महल, सगळ्याचा त्याग केला. बघा, कशासाठी? बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. तर इथे बोधिसत्व कशाचाही त्याग करण्यास तयार असतो, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. पुढे जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिस्मती प्राप्त करून घेतो. हे चौथं स्थित्यांतर आहे. अर्चिस्मती म्हणजे याचा अर्थ होतो अग्निप्रमाणे तेजस्वी होणे. अग्निप्रमाणे तेजस्वी होतो. बघा, जसं बघा अग्नीची उपमा दिलेली आहे. एखाद्या अंधारामध्ये आपण अग्नी पेटवला तर अग्नी बघा स्वतः, म्हणजे अग्नीचा धर्म काय आहे? स्वतः तो पेटत असतो आणि त्याच्या सहवासामध्ये जे कोणी येतात त्यांना पण पेटवतो. इथे जी अग्नीची उपमा आहे ती म्हणजे अग्नी स्वतः तेजस्वी असतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणारे जे कोणी असतील त्यांना पण तो तेज देतो, त्यांना तेजस्वीपणा देतो. बघा, तर जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अर्चिस्मती प्राप्त करून घेतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ज्ञान, चतुर्विध व्यायाम आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करत असतो. कशावर केंद्रित करतो? आर्य अष्टांगिक मार्ग, त्यानंतर चतुर्विध ज्ञान. हे ज्ञान कोणतं आहे? अगदी सुरुवातीला आपण बघितलं ना, 37 बोधिपाक्ष धम्मामध्ये कायानुपස්සना,
वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना, याला चतुर्विध ध्यान म्हटलेलं आहे. याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो. चतुर्विध व्यायाम सम्यक आपल्या आर्य अष्टांगिक मार्गातलं सांगितलेलं आहे. चतुर्विध व्यायाम बघितलं ना आपण. म्हणजे मनामध्ये अकुशल उत्पन्न होऊ द्यायचं नाही, आणि झालंच तर त्याला तिथे ताबडतोब नष्ट करायचं, कुशल उत्पन्न करायचं, आणि जर कुशल उत्पन्न केलं तर त्याला वृद्धिंगत करा, त्याला वाढवा. हे चतुर्विध व्यायाम सुद्धा सांगितलेला आहे. आणि पंचशील, पंचशील म्हणजे काय, जे आपण ग्रहण करतो बघा, पंचशील दैनंदिन जीवनाच्या आचरणाचा तो भाग आहे. हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान यापासून विरत राहण्यावर तो लक्ष केंद्रित करतो बघा. तर बोधिसत्वामधलं हे सुद्धा एक महत्त्वाचं स्थित्यांतर आहे. पुढे म्हटलेलं आहे, जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदूरजया प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. सदुर्जया, सदुर्जया या शब्दाचा अर्थ होतो जिंकण्यास कठीण. म्हणजे त्याचं मन जे आहे, बोधिसत्वाचं मन या अवस्थेमध्ये एवढं स्थितप्रज्ञ झालेलं असतं की त्याच्या मनाला सहज कोणी जिंकू शकत नाही. सदुर्जया म्हणतात त्याला. म्हणजे मन अगदी असं स्थितप्रज्ञ झालेलं आहे, बलवान झालेलं आहे, म्हणजे स्थिर झालेलं आहे, अगदी एखाद्या पहाडाप्रमाणे, की त्याचं मन आता कोणी जिंकू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने या स्थित्यांतरामध्ये तो स्वतःच्या मनाला अगदी म्हणजे स्थितप्रज्ञ बनवतो. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती कशी झाली, त्याचे कारण, त्याची 12 निदाने, त्याचं पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते. म्हणजे इथे बघा काय सांगितलेलं आहे, दुःख उत्पन्न होण्याची 12 कारणं आणि दुःख नष्ट होण्याची 12 कड्या, जे आपण प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये बघितलं की दुःखाचे स्कंद कसे तयार होतात. अविद्येपासून दुःखाचे कंद तयार करत 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 दुःख कसं तयार होते, आणि या उलट त्या कड्या तोडत 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 अविद्या नष्ट झाली की दुःख कसं नष्ट होते. या 12 कड्यांचं ज्ञान त्या बोधिसत्वाला प्राप्त होते. त्यालाच म्हणतात अभिमुखी होणे. इथं सांगितलेलं आहे की अभिमुखी नावाच्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणी मात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते. कशामुळे उत्पन्न होते, तो जाणतो ना की हे जे मनुष्य जग आहे बिचारे दुःखी आहेत. कशामुळे, अज्ञानामुळे. यांना दुःखाचे खंद कसे तयार होतात हे माहिती नाही, हे अज्ञान आहे. दुःखाचे कारण माहीत नाही, दुःख निरोध करण्याचा पटीपदा माहीत नाही. बिचारे हे लोक अज्ञानी आहेत, अविद्येने ग्रासलेले आहेत. तर अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणी मात्रांविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये अपार अगाध करुणा उत्पन्न होते. करुणा म्हणजे काय, म्हणजे दुसऱ्याचं दुःख बघून, दुसऱ्याचा रोग बघून आपल्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की त्याचं दुःख दूर झालं पाहिजे, तो रोगातून मुक्त झाला पाहिजे. हा जो भाव आहे याला म्हणतात करुणा. तर बघा अशी करुणा तो बोधिसत्व उत्पन्न करतो. जीवनाच्या 7व्या अवस्थेत तो बोधिसत्व दुरंगमा म्हणजे दुरंगमा ही अवस्था प्राप्त करतो. दुरंगमा पाली शब्द आहे, त्याचा अर्थ होतो दूर जाणे. त्याचं स्पष्टीकरण पुढे केलेलं आहे. बोधिसत्व आता दिक्कालित असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणी मात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. मी तुम्हाला मागच्या प्रवचनात सांगितलं होतं की एक साधक अरहंत होतो, दुःखमुक्त होतो, पण जर त्या अरहंतामध्ये पारमीचं बल असेल आणि तो जर बुद्ध होणार असेल तर तो पुन्हा जन्म घेतो. तो म्हणजे अरहंत अवस्थेत जर तो मरण पावला तर लोकांचं कल्याण करण्यासाठी तो पुन्हा या लोक समुदायामध्ये जन्म घेतो. पुन्हा ध्यान मनन चिंतन करून बुद्धत्व अवस्था प्राप्त करतो आणि लोकांना बुद्धाचं म्हणजे दुःखमुक्तीचं ज्ञान देतो. तिथे असं सांगितलेलं आहे की केवळ
सर्व प्राणी मात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे. आता एका अर्थाने बघितलं तर सिद्धार्थ हे अरहंत झाले, दुःखमुक्त झाले, त्यांच्या पुढे आता कोणता उद्देश शिल्लक राहिलेला नव्हता, परंतु त्यांच्या मनात करुणा होती ना, कारण ते बोधिसत्व होते. आणि बोधिसत्व काय करतात, समग्र प्राणी मात्रांविषयी अपार करुणा उत्पन्न करून बुद्धत्व अवस्था प्राप्त करतात आणि लोकांना हे दुःखमुक्तीचं ज्ञान देतात. तर बघा, सर्व प्राणी मात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. नामरूप म्हणजे काय, हे शरीर, म्हणजे या जीवनामध्ये तो अजूनही आहे. कशासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी, लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी. एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो. एका बाबतीत कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, म्हणजे पाणी थांबत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. हा सर्वात मोठा फरक असतो बघा सामान्य लोकांमध्ये आणि बुद्धांमध्ये. ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ पुष्प उगवते, परंतु त्या चिखलाचा स्पर्श देखील त्या कमळ पुष्पांना होत नाही. ती कमळ पुष्प आपलं सौंदर्य टिकवून ठेवते, शुद्धता टिकवून ठेवते. अगदी त्याप्रमाणे या विकारमय असलेल्या या काम लोकांमध्ये भगवान बुद्ध राहतात, परंतु या काम विकारांचा जराही स्पर्श भगवान बुद्धांना होत नाही. कारण बुद्धाचं मन कसं असते, विसंखारगतं चित्तं, कोणता विकार उत्पन्न होऊ देत नाहीत, कोणता संस्कार उत्पन्न होऊ देत नाही. अगदी कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. त्या बोधिसत्वाला कोणता राग, कोणता मोह, कोणती आसक्ती चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरातील तृष्णा शांत करतो. आपल्या मनातील जी काही आसक्ती आहे, तृष्णा आहे, त्याला शांत करतो. परोपकार बुद्धी, दुसऱ्यांवर उपकार करणे, परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती म्हणजे कोणती, मानसिक शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची जोपासना करतो. किती सुंदर बघा हा मार्ग आहे. म्हणजे या अवस्थेमध्ये ज्याला दूरंगम म्हटलेला आहे. दूरंगम याचा अर्थ काय, दूर जाणे. पण दूर जाणे म्हणजे काय, हे जग सोडून दूर निघून जाणे नाही बरं. बोधिसत्व या जगातच राहतात, तुमच्या आमच्या या लोकसमुदायामध्येच राहतात, पण तरी आपल्यापासून ते दूर राहतात. कसं दूर राहतात, कारण आपल्याला काम वासना चिकटलेली आहे, आपल्याला कामविकार चिकटलेले आहे, परंतु बोधिसत्वाला काम विकार चिकटलेले नसतात. या दृष्टीने ते आपल्यामध्येच राहून पण आपल्यापासून त्या विकारापासून दुरंगमा असतात, म्हणजे दूर असतात. आणि सोबत परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची जोपासना करतो. त्यानंतर त्याला धर्माचे ज्ञान होते. ही 8वी अवस्था आहे. परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. म्हणजे एक बोधिसत्व त्याला ज्या धर्माची ओळख होते, जाणीव होते, तो स्वतःपुरतं ठेवत नाही. तो बोधिसत्व त्या धर्मज्ञानाला लोकांना विशद करतो, लोकांना समजेल या भाषेमध्ये विशद करतो. तर बघा, भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा उपदेश केला ना, दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. कोणत्या भाषेत सांगितला, पाली भाषेमध्ये. कारण बुद्ध काळामध्ये पाली भाषा ही लोकभाषा होती, संस्कृतमध्ये नाही सांगितला. तेव्हा संस्कृत भाषा पण होती, पण संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मणांपुरती मर्यादित होती. त्यातल्या त्यात फक्त मंत्रोच्चार करण्यापुरती मर्यादित होती. ती सामान्य लोकांची भाषा नव्हती. तर भगवान बुद्धांनी सामान्य लोकांची भाषा पाली भाषेचा वापर केला आणि पाली भाषेमध्ये उपदेश केला. तर लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. व्यवहार चातुर्य आणि सहनशीलता
हे दोन्हीही महत्त्वपूर्ण बल असतात बोधिसत्वामध्ये. व्यवहारिक जीवन जगत असताना, म्हणजे या सामान्य लौकिक जीवनामध्ये जीवन जगत असताना काय चांगलं, काय वाईट, काय कुशल, काय अकुशल, कशाने दुःख होईल, कशाने दुःखमुक्ती होईल, याचं सर्व चातुर्य त्या बोधिसत्वामध्ये असते. सोबत सहनशीलता फार महत्त्वाची आहे, ती बोधिसत्वामध्ये असते. जर कोणी शिव्या जरी दिल्या ना तरी बोधिसत्व त्याच्याबद्दल राग करत नाही. कोणी वाईट जरी बोललं तरी बोधिसत्व त्याच्याबद्दल राग करत नाही. सहनशीलता आहे हा गुण बोधिसत्वातला. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण तो बोधिसत्व आहे. बोधिसत्वातला सर्वात मोठा गुण आहे. किती जरी त्रास झाला तरी तो त्रासाला सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले असतात हे त्याला कळते. त्याला तो समजून घेतो, मोठ्या बुद्धीने चातुर्याने समजून घेतो की अरे बिचारे लोक जे मला शिव्या देतात किंवा लोक जे मला त्रास देत असतील हे त्यांचं अज्ञान आहे. त्या लोकांना चार आर्य सत्याचं ज्ञान नाही आहे, त्या लोकांना जीवनाबद्दलचं महत्त्व माहीत नाही आहे. लोक बिचारे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत, अंधभक्तीमध्ये गुरफटलेले आहेत, अज्ञानी आहेत लोक. तो असा विचार करतो की बिचार लोक अज्ञानी आहेत, सोडून द्या. लोक कसे आहेत? अज्ञानी आहेत बिचारे, त्यांना ज्ञान नाही आहे, सोडून द्या असा विचार करतो. परंतु त्याच वेळी प्राणी मात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यंकिंचितही कमी होत नाही. बघा, बोधिसत्वातलं हे स्थित्यांतर किती महत्वाचं आहे. हे स्थित्यांतर यंकिंचितही, म्हणजे प्राणी मात्रांचं मला कल्याण करायचं आहे, प्राणी मात्रांना मला दुःखमुक्त करायचं आहे, ही जी भावना आहे, लोकांनी किती जरी त्रास दिला तरी त्याच्यातली जी ही भावना आहे ना, लोककल्याणाची भावना, यंकिंचितही कमी होत नाही. सामान्य माणसं असते तर ते लगेच सोडून देतात, नको म्हणतात. हे लोक मला त्रास देत आहेत, हे लोक मला शिव्या देतात, मला अडचणीमध्ये आणतात, मला काय करायचं या लोकांचं, असं करतात का विचार? बोधिसत्व असा विचार बिलकुल करत नाही. जर समजा बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता तर, म्हणजे बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता की मला काय करायचं या लोकांचं ना, मी तर आता MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, राहायला मला बंगला आहे, गाडी आहे, पैसा माझ्याकडे आहे, खुद्द आहे, ही लोक जन्मतात दुःखी होतात, हे त्यांचं कर्म आहे, मला काय करायचं, असं जर विचार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी केला असता तर बाबासाहेब बोधिसत्व असते का हो? सांगा, असते का? नाही ना. पण बाबासाहेबांनी असा विचार केला का? नाही, सर्व जीवन समर्पित केलं. बघा, म्हणून तर बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. सगळं जीवन समर्पित केलं, आपल्या सर्वांचा उद्धार केला. बघा, म्हणून बाबासाहेब आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते झाले, बोधिसत्व झाले. अशा पद्धतीने त्यानंतर जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. अचल म्हणजे काय? जसं पहाड बघा, पहाड आणि पर्वत कधी डगमगत नाहीत, अचल असतात एका ठिकाणी. किती वादळ येऊ द्या, किती वारं येऊ द्या, किती सोसाट्यानं वारं येऊ द्या, पहाड हलत नाहीत, पर्वत कधी आपली जागा सोडत नाहीत, अचल असतात. त्याप्रमाणे या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकच अनुसरतो. तो जी गोष्ट करेल त्या गोष्टीमध्ये तो यशस्वी होतो, कारण तो अचल झालेला आहे. यश प्राप्त करण्यासाठी संपूर्ण म्हणजे जेवढा प्राण असेपर्यंत तो मेहनत करतो, पराक्रम करतो, आणि अशा पद्धतीने या स्थित्यांतरामध्ये तो स्वतःच्या मनाला स्थित प्रज्ञ ठेवून यशस्वी होतो. त्यानंतर जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. साधुमती, ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून तो कालातीत होतो, अशाची साधुमती ही अवस्था आहे. कालातीत जे काळाच्या ते पुढे गेलेले असतात, कारण त्यांना या लोकसमुदायातील धर्माचं आकलन झालेलं असते. या लोकसमुदायामध्ये जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं आकलन झालेलं असते.
या लोकसमुदायामध्ये जेवढे काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांत सुद्धा त्यांना आकलन झालेलं असते. तो सर्वांना जिंकून म्हणजे या सर्व लोकसमुदायाला जिंकून त्याच्या पुढं गेलेला असतो, कालातीत झालेला असतो. याच अवस्थेमध्ये तो साधुमती ही अवस्था प्राप्त करतो. त्यानंतर जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्म मेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होत असते. म्हणजे बुद्धत्वाच्या दर्शनाची ती दृष्टी त्याला प्राप्त होते. बुद्धत्वाच्या अगदी तो जवळ जात असतो. त्या क्षणी त्याच्या मनाची जी अवस्था असते त्यालाच म्हटलेलं आहे धर्म मेध चित्त अवस्था. तर ह्या 10 प्रकारच्या ह्या चित्त अवस्था आहेत. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्याला अत्यंत आवश्यकता असते. बोधिसत्वाची स्थित्यांतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळवली पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याने 10 पारमितांचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. तेव्हाच तो बुद्ध अवस्था प्राप्त करू शकतो. म्हणजे या 10 स्थित्यांतरांमधून जाऊन पुढे त्याला 10 पारमितांचं सुद्धा पालन करावं लागते. त्या 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. तेव्हा जाऊन तो बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करीत असतो. अशा प्रकारे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे. एका जीवन अवस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. त्यानंतर अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. शेवटी काय म्हणतात बाबासाहेब की बुद्ध हे काय आहे? बुद्ध काय आहे? बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस आहे. कळस म्हणजे काय? जसं पर्वताचं एकदम शेवटचं टोक आहे, त्याच्यावरती काही नाही आहे. तर बोधिसत्व हे जे काही करतोय बघा, हे 37 बोधिपाक्ष धम्माची भावना करतो, चिंतन करतो, दुःखमुक्तीच्या मार्गातील 10 प्रकारचे विकार बंधनं तोडतो. हे जे 10 स्थित्यांतर आपण बघितलेली आहेत, या स्थित्यांतराचा तो अभ्यास करतो, या स्थित्यांतरामध्ये तो पार करतो, 10 पारमिता पूर्ण करतो. कशासाठी? कारण त्याला जीवनातील सर्वोच्च उद्देश त्याला प्राप्त करायचा आहे, त्याला बुद्ध बनायचा आहे. आणि म्हणून बोधिसत्वाच्या जीवनातील ज्याला कळस म्हणतात, सर्वोच्च पद ते काय आहे? बुद्ध आहे. आणि अशा प्रकारे एक बोधिसत्व या 10 स्थित्यांतराला पूर्ण करतो. सोबत 10 पारमितांचंही त्याला पूर्तता करावी लागते. तर या 10 पारमिता कोणत्या कोणत्या आहेत? त्या 10 पारमिता तो कशा पद्धतीने पूर्ण करतो, त्या सर्व पारमितांचा अभ्यास आपण पुढील प्रवचन मालिकेपासून सुरू करणार आहोत. तर अशा पद्धतीने या 10 स्थित्यांतरांचाही अभ्यास आपण सर्वांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो. अधिक न बोलता तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.